सर्वांना नमस्कार. आजची आपली भटकंती आहे कठीणगड ते तिकोणा पवना धरणातून पोहत. आम्ही नाशिक, पुणे, मुंबईवरून शिळीम या गावात काळभैरव मंदिराच्या ठिकाणी झोपी गेलो. पहाटे उठून आवरून दर्शन घेऊन आम्ही आमच्या आजच्या भटकंतीला सुरुवात केली. त्याच्या आधी आम्ही थोडीफार न्याहारी केली. चहा, केळी आणि मॅगी. मंदिराच्या आवारातील काही अवशेष बघितले आणि आम्ही आमचा मोर्चा हा वाघेश्वर मंदिराकडे नेला. वाघेश्वर मंदिर हे धरणामध्ये आहे, पण उन्हाळ्यात त्या ठिकाणी आपल्याला जाता येते. ह्या भागातून आपल्याला तुंग, विसापूर, लोहगड छान दिसतात. दगडी शिळ्यातलं हे मंदिर खूप सुंदर आहे. या तुम्हाला थोडक्यात मंदिराचा प्रवास घडवतो. असं हे मंदिर आहे. छानपैकी दगडी खांब आणि आजही पाण्याखाली 8 महिने जाऊनही सुस्थितीत आहे म्हणायला हरकत नाही. शंकराच्या पिंडीचे आम्ही दर्शन घेतले. सूर्योदय न्याहाळला आणि आम्हाला पुढे जायचं होतं, ते म्हणजे पुन्हा परत मागे फिरून तुंगगडाची भटकंती करायला आम्हाला जायचं होतं. त्याआधी आम्ही काही छायाचित्रे मनमुराद काढून घेतली. तुंगगडाच्या पायथ्याला हनुमानरायाचे दर्शन घेतले. तसेच वाटेतही आपल्याला हनुमानराया बघायला मिळतो. इकडून सह्याद्रीचे रांगडे रूप पाहायला मिळते. आजूबाजूला पवना धरण आहेतच आपल्या सोबतीला. चढाई करता करता आम्ही काही समूह छायाचित्रे काढली. सकाळची वेळ होती, ऊनही तसे जाणवत नव्हते. पुढे गेल्यावर आपल्याला महादरवाजा लागतो. महादरवाजामध्येही हनुमान आहे. याला जीबी रचनेचे हनुमानद्वार म्हणतात. दरवाजा तुम्ही बघू शकता. छान असा लपवलेला दरवाजा आहे 2 बुरुजांमध्ये. पुढे गेल्यावर आपल्याला उजव्या सोंडेचा गणपती बघायला मिळतो. त्याच्या बाजूलाच हे छोटं तळंसुद्धा आहे. पुढे जात जात आम्ही तुंगगडाच्या पाठीमागच्या बाजूला आलो. पाठीमागच्या बाजूला जाताना तिथेच वाटेत आपल्याला खोदीव टाकीसुद्धा लागतात. ह्या बाजूने पवना धरणाचे आणि तिकोणा गडाचे विहंगमय दृश्य आपल्याला बघायला मिळते. छान असा हा परिसर तुम्ही बघू शकता. खूप सुंदर. उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून धरणाचे पाणी थोडे खाली गेले. थोडे काय, भरपूरच. हर हर महादेवाचा जल्लोष केला आम्ही आणि माथा गाठला. माथ्यावर आपल्याला देवीचे दर्शन घ्यायला मिळते. हे देवीचं छोटं मंदिर. दर्शन घेऊन आम्ही खाली निघालो. वाटेतच पलीकडील बुरुज बघितला आणि तुंगी रस्त्या गाठला. चाल करत करत आम्ही तुंगी गावाजवळ पोचलो. वाटेत आपल्याला पाटीलवाडी सुद्धा लागते. पुढे क्लब महिंद्रापाशी आम्ही आमचं सगळं स्विमिंगचं सामान काढलं आणि काकांना सांगितलं, तुम्ही फिरून तिकोणाच्या बाजूला या, आम्ही पोहत पोहत पलीकडे येतो. पण त्याआधी आपल्याला ही केवरे गावाच्या बाजूला जाणारी सोंड उतरावी लागते. सोंड उतरत अंदाजे आम्ही एक 9:45-10च्या सुमारास तीरावर आलो. इकडे काही छायाचित्रे काढली आणि संवादाला आम्ही पोहायला सुरुवात केली. हळूहळू पोहत आम्ही एका मधल्या बेटावर आलो. हे मधलं बेट वरतून तसं छोटे दिसतं, पण मोठं आहे तसं. आणि पलीकडे आम्हाला अजून दुसरा टप्पा गाठत तिकोणा बाजू तीरावर निघायचं होतं. अंदाजे आम्ही 1:45च्या सुमारास तीरावर पोचलो. 2.5 किलोमीटर अंतर असेल पोहायचं. पोहून झाल्यावर सुखरूप पोचल्यावर सगळ्यांनी जल्लोष केला. छान वाटलं सगळ्यांना. काहीतरी वेगळंच मजा आम्ही अनुभवली होती आयुष्यात. तीरावर काही छायाचित्रे काढली. सगळ्यांनी सेल्फी घेतला. मागे तुम्ही बघू शकता तुंगसोबत काही सर्वांनीच एकाकी छायाचित्रे काढण्याचा आनंद लुटला. तोपर्यंत काका आलेच होते. गाडीमध्ये बसून आम्ही तिकोणाच्या पायथ्याला गेलो. जेवण केलं आणि पुढे तिकोणा गडाचा माथा गाठायला निघालो. दुपारी 2:30-3ची वेळ. थोडेफार ऊन जाणवत होते, पण उन्हाची आत्तापर्यंत सवय झाली होती.
तिकोणा गडाचे रूप आता फारच बदलले आहे. काही वर्षांपूर्वी गेलेलो तेव्हा फक्त पायवाट होती, पण आता ही वाट बांधीव आहे. पुढे आपल्याला दरवाजाचे अवशेष लागतात. चपटेदान मारुतीरायाचे दर्शन घेऊन आम्ही पुढच्या दरवाजापाशी पोचलो. या ठिकाणी बसून गप्पा मारल्या, छायाचित्रे काढली. पुढे गेल्यावर आपल्याला तुळजाई देवीचे मंदिर लागते. बाजूलाच चुन्याचा घाणासुद्धा आहे. तिथून आम्ही दर्शन घेऊन पुढे निघालो. मग पुढचा टप्पा येतो ते हा दरवाजा. या ठिकाणी पायऱ्या खूप छान आहेत. तटबंदीसुद्धा सुरेख आहे. आणि मग आपण इकडून बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश करतो. बालेकिल्ल्यामध्ये आपल्याला वितंडेश्वर देवाचे दर्शन घेता येते. इथेही उजव्या सोंडेचा गणपती तुम्ही पाहू शकता. माथ्यावरून आम्ही कसे पोहत आलो तुंग बाजूने हे न्याहाळले. याच्या पलीकडील बाजू आपल्याला एक खाली तटबंदी दिसते. इकडून येणारा मार्ग एकदा अनुभवायचा आहे. नंतर आम्ही निघालो दुसऱ्या दरवाजाकडे. ह्या दरवाजातून उतराई करता येते का हे आम्हाला बघायचं होतं. सध्या इथे चांगलंच संवर्धन झालेलं दिसतंय. हा तो दरवाजा. त्याच्या बाजूलाच अजून एक दरवाजा आहे. या दरवाजाच्या बाहेर काही खोदीव पाण्याची टाकी आहे व एक खांबटाकंसुद्धा आहे. उन्हाळ्यात सुद्धा इथे पाणी आपल्याला पिण्यासाठी आहे. सगळे अवशेष बघून आम्ही आता उतरणार होतो ते दरवाजातून खाली. इकडचा मार्ग तसा खडतर आहे. बाकीच्या महिन्यांमध्ये इकडून उतरायला एवढं सोपं नाही, कारण ह्या पायऱ्या कातळात कोरलेल्या तुम्ही बघू शकता. या ठिकाणी खाली एका ठिकाणी दोर लावलेला आहे छोटासा, आणि त्यातून खाली आल्यावर घसारा टप्पा लागतो आणि आपण पायथ्याला पोचतो. अशा प्रकारे आमची तिकोणा ते तुंग ही छान अशी पवना धरणातून पोहत भटकंती झाली. चला भेटूया पुढील भटकंतीत. तोवर राम राम. धन्यवाद.